नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नाशपती पेअर ह्या फळाबद्दल माहिती। कोणी खावं, कोणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावं व नाशपती हे फळ खाण्याची योग्य पद्धत कोणती, वेळ कोणती व याचे आयुर्वेदिक फायदे कुठले कुठले। तर नाशपती हे एक शीतवीर्य, मधुर, रसयुक्त आणि सात्विक फळ मानले जाते। आयुर्वेदात याचा उपयोग शरीरातील पित्त शांत करणारा, मूत्रवर्धक आणि पचनक्रिया सुधारणारा घटक म्हणून वर्णन केला आहे। नाशपतीचे गुणधर्म म्हणजे चव ही मधुर म्हणजेच गोड, गुण जे आहे ते हलके, स्निग्ध म्हणजे थोडं चिकटपणा त्याच्यात आहे, वीर्य म्हणजे पोटेन्सी तर ऊर्जा देणार आहे, शीत आहे, विपाक म्हणजे पचनानंतरचा प्रभाव जो आहे तो मधुर आहे, पित्तशामक आहे, बलदायक आहे, मूत्रल आहे। आता बघूया नाशपतीचे आयुर्वेदिक फायदे। पहिलं, पित्त दोष कमी करतं। नाशपतीचे शीतवीर्य शरीरातील उष्णता व पित्त दोष कमी करते। त्वचा रोग, आम्लपित्त, उष्णता यामध्ये तर खूप फायदेशीर ठरतं। नंतरचा फायदा म्हणजे डाययुरेटिक म्हणजेच मूत्रवर्धक, मूत्र साफ करणे, मूत्रविकार। त्यानंतर उष्णतेमुळे होणारे लघवीतील जळजळ, नाशपतीमुळे शरीर थंड राहते आणि मूत्रमार्गातील जळजळ कमी होते। त्यानंतर पचनासाठी सुद्धा उपयुक्त आहे। हलक्या स्निग्ध गुणांमुळे रुचिवर्धक, सौम्य पाचक म्हणून कार्य करते। थोडं सेंधव मीठ घालून घेतल्यास जठराग्नी सुधारतो। त्यानंतर रक्तशुद्धी व त्वचेसाठी उपयुक्त आहे। अँटीऑक्सिडंट्स व थंड गुणधर्मामुळे रक्तातील उष्णता कमी करून त्वचेसाठी फायदेशीर ठरतं। गर्भवती स्त्रियांसाठी तर खूपच उपयुक्त ठरतं। नाशपतीमध्ये फोलिक ॲसिड, फायबर, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे गर्भवतींसाठी बलवर्धक आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात। हृदयाचं आरोग्य राखतं। नाशपतीमधील फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात। रोगप्रतिकार शक्ती वाढवतं। यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फेनॉलिक संयुगे असतात, जे शरीराला आजारांपासून वाचवतात। त्यानंतर डायबिटीस व्यक्तींसाठी सुरक्षित आहे। नाशपतीमध्ये नैसर्गिक साखर असून ती हळू उपजते, त्यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढत नाही। मधुमेहींसाठी तर हे योग्य फळ आहे। कॅन्सरपासून संरक्षण होतं। नाशपतीमध्ये असलेले फायबर व फायटोन्यूट्रिएंट्स कोलन कॅन्सर व इतर प्रकारांपासून बचाव करतात। हाडे मजबूत ठेवतात। यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के असल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते। आता बघणार आहोत नाशपती हे फळ कोणी खावं। सर्वसामान्य निरोगी व्यक्तींनी नाशपती नक्की खावी। पचन सुधारण्यासाठी, त्वचेसाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी। मधुमेह असलेल्यांनी सुद्धा खावी, कारण याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ती रक्तातील साखर वाढवत नाही। त्यानंतर कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी खावी, गर्भवती स्त्रियांनी खावी, लहान मुलांना खाण्यास योग्य आहे, पण 8 महिन्यानंतरच्याच मुलांना योग्य आहे। मऊ करून द्यायचं आहे किंवा रस स्वरूपात सुद्धा तुम्ही देऊ शकतात। त्यानंतर आता बघूया नाशपती कुणी खाऊ नये। ज्यांना सर्दी, खोकला वारंवार होतो। नाशपतीचे थंड गुणधर्म असल्यामुळे थंडीमध्ये किंवा सर्दीच्या प्रकृतीत टाळावी किंवा उष्ण पदार्थांसोबत तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर ज्यांना अति आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी असणाऱ्यांनी रिकाम्या पोटी खाल्ल्यास ॲसिडिटी वाढू शकते, त्यामुळे त्यांनीही शक्यतो टाळावंच। ज्यांचं पचन कमकुवत आहे त्यांनीही टाळावी। ॲलर्जी ज्यांना आहे त्यांनी सुद्धा नाशपती खाणं टाळायचं आहे। आता बघणार आहोत नाशपती खाताना काय काळजी घ्यायची आहे। पहिलं तर नेहमी स्वच्छ धुवून खायचं आहे। त्यानंतर पूर्ण पिकलेलीच खायची आहे। कच्ची नाशपती ही तुरट लागते व पचायला जड असते। थंडीच्या दिवसात तुम्ही दालचिनी, सेंधव, मीठ घालून खायचं आहे, कारण याचे शीतगुण जे आहे ते कमी होतात। खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायचं नाही आहे, पचनावर याचा परिणाम होऊ शकतो। अति प्रमाणात सुद्धा खायची नाही आहे। खूप फायबर असल्याने जास्त खाल्ल्यास गॅस, पोट फुगणे होऊ शकते। आता बघणार आहोत नाशपती खाण्याची योग्य वेळ। तर सकाळी न्याहारीनंतर म्हणजे नाश्त्यानंतर शरीरात ऊर्जा मिळते आणि फायबरमुळे पचन सुधारतं। त्यानंतर दुपारी जेवणानंतर 1 ते 2 तासांनी अन्न पचण्यास मदत होते, विशेषतः जेवण जड वाटत असेल तर। त्यानंतर व्यायामानंतर तुम्ही खायचं आहे। शरीराला हायड्रेशन व नैसर्गिक साखर मिळते। त्यानंतर
टाळायची केव्हा आहे तर रिकाम्या पोटी ॲसिडिटी होऊ शकते, त्यामुळे रिकाम्या पोटी खायचं नाही. रात्री उशिरा किंवा झोपण्याआधी सुद्धा खाणं टाळायचं आहे, कारण फायबरमुळे गॅस व पोट फुगणे होऊ शकते. थंडीच्या दिवसातही रात्री नाशपती खाणं टाळायचं आहे. तर थोडक्यात सांगायचं, नाशपती हे आयुर्वेदात थंड, पित्तशामक, मूत्रल व रुचिकर फळ मानले गेले आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घेतल्यास हे शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरते. वात, कफ प्रकृतीच्या लोकांनी थोडी काळजी घ्यावी. तर ही होती संपूर्ण माहिती नाशपती खाण्याबद्दल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.